नमस्कार, मी तुषार साई. गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या पहिल्या सेगमेंटमध्ये आपण एक गोड कपल पाहिलं, मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर. तेच आपल्या किचन सेगमेंटमध्ये पण आहे. आज मी त्यांच्यासाठी काहीतरी एक स्पेशल रेसिपी करणार आहे. सो चला त्यांना पुन्हा आपल्या किचन सेगमेंटमध्ये इन्व्हाइट करूया. सो मधुरा आणि गुरु, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो तुम्ही इथे आलेला आता आपण आपल्या खूप गप्पा गोष्टी झालेल्या आहेत. सो आपल्याला आता भूकही लागलेली आहे. तुम्ही इकडे आज सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आला आहात, तर तुमच्यासाठी मी आज एक, मला माहिती आहे की तू डाएट कॉन्शियस आहे, सो तुझ्यासाठी मी एक स्पेशल रेसिपी करणार. ओके, एक मिनिट तू करणार आहेस? मी विचार करत होतो की मी करतो. इंटरेस्टिंग. नाही म्हणजे एरवी मी रेसिपी करतो, पण आज तुला करायची तर मला तुझ्या हातचंही खायला आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांनाही कळेल की आमचे सेलिब्रिटी, आमचे आर्टिस्ट फक्त ऍक्टिंगच करत नाही, तर ह्या व्यतिरिक्त ते अजून काय काय करतात. पण मला एक सांगा, तुमच्या दोघांमधून घरात एरवी कोण कुक करतं? अनुभव चुकीचा आहे. घरात मी कुक करते आणि उत्तम करते, तेही म्हणावं. पण आज तू इथे कुक करणार, तर तू काही रेसिपी डिसाईड करून आलायस की काय, म्हणजे इनप्रॉम्प्टो तू काही बनवणार आहेस? हा, एक रेसिपी आहे डोक्यात माझ्या. ओके, मग त्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार? इन्ग्रेडियंट्स अगदी कमी आहेत आणि खूप अप्रतिम रेसिपी आहे. ओके, त्याच्यामध्ये मला काही मसाले लागतील, बटाटे लागतील, कांदे लागतील आणि तेल लागेल बेसिक आपल्याकडचं. ऑलिव्ह ऑइल वगैरे असेल तर, म्हणजे हेल्थ कॉन्शियस त्यामुळे असेल तर चांगलं. आणि बस मीठ बेसिक. घरी पण करशील ना हे सगळं? हो, रोज करू. म्हणजे रोज करू. हा, रोज कर, चालेल, मला काही problem नाही. झालं. जसं तू म्हणालास की घरी ही करते, आज तो फक्त प्रेक्षकांना दाखवण्यासाठी की तो काय काय करू शकतो म्हणून करतोय. पण मला खरंच सांगायचं झालं ना, तर तुझ्या हातचं खायला खूप आवडेल. ओके, सो माझ्यात ही एक कुक आहे, सो तो तुझ्यात पाहण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. सो आपण रेसिपी स्टार्ट करूया. चालू करूया. सो टीम प्लीज आपला इन्ग्रेडियंट ट्रे घेऊन या. हा, तर आपला इन्ग्रेडियंट्स ट्रे आलेला आहे. बरं, तू इन्ग्रेडियंट्स आणायला सांगितले पण रेसिपीचं नाव नाही सांगितलं असं. रेसिपीचं नाव अत्यंत सोपं आहे. रेसिपीचं नाव आहे आलू मसाला. बरं, तुला जे काही इन्ग्रेडियंट्स हवे होते ते आले की नाही एकदा चेक करून घे. ओके, ठीक आहे. बेबी आलू, कोथिंबीर, कांदा. आपल्याला ना अजून पण गोष्टी लागणार आहेत. मीठ आहे ना? येस, मीठ आहे. ओके, मीठ आहे. ओके, आणि मसाला ऑइल सांगितलं होतं. ऑइल, येस, ऑइल लागेल. दिस इज ऑइल. आता मसाले ना बरेच लागतील मला. तिखट लागेल, सिनेमन म्हणजे दालचिनी लागेल, वेलचीचा मसाला लागेल, ह्या सगळ्या गोष्टी. ओके ओके ओके, होल्ड डाऊन. हे सगळे मसाले तुला लागणार आहेत हे मला माहिती आहे. ओके, ते म्हणतात ना चेरी ऑन द टॉप, तर तसंच माझ्याकडे एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे. त्यात एवढे सगळे मसाले टाकायची गरज नाही. त्यात फक्त ते इन्ग्रेडियंट टाक अँड देन यू विल फील द टेस्ट. सो यू हॅव टू वेट अँड वॉच. तुला थांबावं लागेल, तोपर्यंत तुझं प्रिपरेशन चालू राहू दे. तुला जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा मला सांग, मी तुला तो काय म्हणतात त्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट देईल. बरं, ओके. सो आता ही रेसिपी बनवायला तुला एक फ्राईंग पॅन लागेल, राईट? येस. सो आय विल हेल्प यू आउट विथ दॅट. ओके, हा आहे आपला फ्राईंग पॅन आणि ऑइल. आणि तू बहुतेक याला सॉते करणार आहेस? सॉते करणार आहे मी. तुम्हाला ते मी तुला एक्झॅक्टली स्पॅच्युला. ओके, सो अगोदर तू काय करणार आहेस? ओके, आता हे ऑन करूया. आता तेल गरम होऊ द्यावं लागेल. तू तिकडनं घेऊ शकतोस. येस. ओके, थोडं याला असं आपण ऍडजस्ट करूया. आणि डन. आणि त्याच्यात आपण त्याला शॅलो फ्राय होऊ देऊया. येस, त्याला आता थोडं एक साधारण 5-10 मिनिटं लागतील त्याला. 5-10 मिनिटं. येस. ओके, तोपर्यंत मला असं विचारायचं, जसं आपण आता खाण्यापिण्याच्या गप्पा गोष्टी करतोय, सो तुमच्या दोघांपैकी खवय्या कोण आहे? खायला खूप आवडतं. आम्ही दोघंही. मी गोड मला प्रचंड आवडतं आणि त्यामुळे गोडात मला गुलाबजाम, पुरणपोळी, आपले मराठी पदार्थ मला प्रचंड आवडतात. आणि मला असं, आम्ही आता जगात बाकी पण ठिकाणी फिरलोय, इतर देशही बघितले, पण मराठी जेवण जसं आहे ना तसं दुसरं कुठेच मिळत नाही. तेच तर खरी आपली कमाल असते ना रे. ती जी एक चव असते, ती जी जिभेवरती आपल्या असते, ते आपण म्हणजे दुसरं फक्त खाण्यासाठी की आपल्याला एक्सप्लोर करायचं म्हणून आपण टेस्ट करू शकतो. पण आपलं जे काही फूड आहे, जे ट्रेडिशनल फूड आहे, ऑथेंटिक फूड आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे थोडंसं चव नाही आवडत. नाही, पण मला एक तुला विचार, सॉरी टू इंटरप्ट यू, मला एक विचारायचं, तू आता म्हणालास की तुला गोड खायला प्रचंड आवडतं, जसं की गुलाबजाम, पुरणपोळी वगैरे, पण तू डाएट करतोस,
मग हे गोड आणि डाएटचं समीकरण कसं काय? युद्ध असतं. मी सांगतो, मला युद्ध लढावं लागतं जेव्हा मला असं होतं ना की मला म्हणजे युद्ध म्हणजे एक्झॅक्टली तू काय करतो? युद्ध म्हणजे मी क्वांटिटी, गोडाची क्वांटिटी कमी करतो. आणि क्वांटिटी म्हणजे किती? जर एकच्या ऐवजी अर्धी माझ्या मनाची आणि माझ्या पोटाची कपॅसिटी जर 20 गुलाबजाम खायची असेल तर मी 2 वरती थांबतो. एवढं कॉम्प्रोमाइज, एवढं मी कमी करतो. आणि पुरणपोळी पण मी 1-2 खातो, जास्त खात नाही. लहानपणी मी रेकॉर्ड केलेलं आहे, मी कॉम्पिटिशन करून की 16 पुरणपोळ्या मी खाल्लेल्या आहेत एका वेळेला. 16 पुरणपोळ्या मी बेशुद्ध होईपर्यंत पुरणपोळ्या खाल्लेल्या आहेत कॉम्पिटिशन लावून. ओके. त्यामुळे तसं माझं मी खवय्या त्यामुळे म्हणू शकतो स्वतःला मी आहे. कारण मला ते खायला काही काही गोष्टी, ठराविक गोष्टी आहेत ज्या मला प्रचंड आवडतात. सुरू केलेलं आहे तू, बऱ्यापैकी कट डाऊन केलेलं आहे, तुझं वेट कट डाऊन केलं. सो तुला काय खायला काय आवडतं? तू काय खातेस? माझा प्रॉब्लेम असा आहे की मला तिखट म्हणजे मला चटपटीत आवडतं, पण त्याच्यानंतर मला गोड लागतं. म्हणजे ती मला एक किक मिळते की खूप असं चटपटीत तिखट खायचं आणि मग त्याच्यानंतर एक तरी चॉकलेटचा पीस, मला सवय लागली त्याची आता. एक तरी हे म्हणजे मला असं ते एकदम सुदिंग वाटतं की बाबा आता जेवण पूर्ण झालं. ते गरम ह्याच्यावरती तव्यावरती पण पाणी टाकल्यानंतर तसं होतं साधारण. म्हणजे मला असं वाटायचं की हे फक्त माझ्याच बाबतीत होतंय का? माझ्याच बाबतीत होतंय. मी जेवल्यानंतर रोज मला काहीतरी गोड खायला लागतं. यू वोंट बिलीव्ह, मी प्रचंड गोड खायला लागलो होतं, पुट ऑन केलं होतं आणि मला कट डाऊन करायचं होतं. त्याच्यासाठी मी एक अशी स्वीट डिश बनवली होती माझी स्वतःची, म्हणजे डाएट बर्फी बनवली होती, त्याच्यात ड्रायफ्रुट्स असतात, खजूर वगैरे असतात, म्हणजे नॅचरल शुगर. हे मी एक सांगू शकते की मला ऍज सच फूड गोड क्रेविंग नाही होत, बट मला जेव्हापासून मी डाएट सुरू केलं किंवा जिम सुरू केलं तेव्हापासून मग मला थोडंसं गोड 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 व्हायला लागलं की हवंय. तर मग ह्याने काय केलं, फ्रेश क्रीम असतं आपलं, म्हणजे ह्याच्यात खरंच चांगला आहे, मी हे म्हणू शकते. फ्रेश क्रीम घेतलं, त्याच्यात त्यांनी मध टाकलं, मधामध्ये काय टाकलं, प्रोटीन पावडर, कोको पावडर टाकली, त्याच्यात ड्रायफ्रुट्स टाकले आणि रात्री 12 वाजता वगैरे त्यांनी मला हे दिलं, बिकॉज मला क्रेविंग होत होतं की मला चॉकलेट खायचं. मला आता खरंच तोंडाला पाणी सुटायला लागलंय हे सगळं ऐकून. म्हणजे पण फ्रेश क्रीम परत डाएट मध्ये चालतं? कुठलीही गोष्ट आपल्याला डाएट मध्ये चालू शकते जर प्रमाण त्याचं कंट्रोलमध्ये असेल. एक्झॅक्टली, मला तेच विचारायचं होतं की एक मिथ असतं बेसिकली डाएट करताना की कट डाऊन करायला खूप त्रास होतो. काय म्हणजे आता तू डाएट कॉन्शियस आहे, तू डाएट करतोय आणि तू म्हणजे आपलं पटॅटोची डिश बनवतोय. कॉन्शियस राहणं म्हणजे बऱ्याच जणांना गैरसमज असतो की फक्त घासपूस खायची का आता, की बाबा एवढं सॅलडवरच जगायचं का. तर तसं काही नाहीये. मी नॉर्मल गोष्टी खाऊन, व्यवस्थित खाऊन पण वजन कमी केलेलं आहे. आणि त्याकरता फक्त प्रमाण तुमचं काही गोष्टींचं कमी करा, काही गोष्टींचं वाढवा. प्रोटीन तुमचं वाढवा, प्रथिनं ज्याच्यात मिळत असतील, अंडी वगैरे मी खातो, मी नॉनव्हेज पण खातो, ते प्रमाण थोडं वाढवा आणि त्याच्यातनं चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतात. त्याच्यात व्हेजिटेरियन असाल तर पनीर, सोयाबीन, हे मी हिला पण सांगत असतो की त्याच्याकडे मला पनीर आवडत नाही. माझा प्रॉब्लेम आहे की आम्ही अपोजिट होतो दोघंही. मी मशरूम वाली आहे, हा चिकन. कारण का मलाही मशरूम आवडतात, पनीर आवडत नाही, मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं. येस. आणि मी फिश वाली आहे. हिला नॉनव्हेज मध्ये फिश आवडतं, मला नॉनव्हेज मध्ये चिकन आवडतं. आमचं असंच आहे, खायला गोड आवडतं, मला तिखट आवडतं. पण आता आम्ही जेवणाच्या बाबतीत आय थिंक सेम लेवलला आलोय, बिकॉज ह्याला पण आता तिखटानंतर गोड. कारण का आता तुम्ही दोघंही हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. शेवटी गुरुनी तुला त्याच्या मार्गावर किंवा त्याच्या ट्रॅकवर आणण्याचा खूप प्रयत्न केलेला दिसतो. एक मिनिट, सगळ्यात जास्त बारीक लग्नात झाली. नाही, ही लग्नात खूप मस्त बारीक झाली होती. लॉकडाऊनच्या काळात तिने एक्सरसाइज करून, डाएट करून व्यवस्थित वजन कमी केलं. खरं सांगू का, आणि सेटवर तुझ्यासारखे लोक असतात ना, त्यामुळे आर्टिस्ट वेट पुट ऑन करतात, माहितीये तुला, लाड करणारे आणि डाएटला फॉलो न करणारे. तुला आठवतंय का? आणि आपल्या सिरियलच्या एंडला आपण केवढे कॉफी बनवली तू, कॉफीचा आपण कल्ला केला, आपण ट्रीट. आणि मी तुझ्याशी वेगळा बोलणार आहे. मी ना हिला छान दालगोना करून दिली होती आणि माझ्या कपॅसिटीमध्ये, आणि ही म्हणाली चांगली झालीये पण तुषारने जास्त चांगलं केलं. म्हटलं आता मला काय करायला गेलं. खरंच चांगली झाली होती तुझी. थँक्यू. पण तू आता जसं म्हणालास की ही लग्नात बारीक झाली होती, ओके, पण तुला सांगू का, हे काय म्हणतात, मला शब्द सुचत नाही, रिझाना जे हिंदीत म्हणतो ना, ती फक्त लग्नापुरती. कारण माझी बायको लग्नापुरतीच बारीक, त्याच्यानंतर आयुष्यात मला तशी बारीक कधीच दिसली. पण हा लग्नात बारीक नव्हता. त्याची फिजिक होती ना, त्याची फिजिक आहे. मी खूप जाड पण कधी नव्हतो झालो. मी साधारण त्याच्या आसपास असतो. प्लस मायनस 2-3 किलो तुला बघतोय साधारण. हाईट ऍडव्हान्टेज मिळतो. चला,
असं काही नाही, तो मेंटेन आहे, त्याची फिजिक दिसते. नाही आणि डाएट कंट्रोल, मी म्हटलं तसं की डाएट शेवटी खूप महत्वाचं आहे. आणि इकडे काय होतं की स्पायसी आणि गोड दोन्ही. डाएट मंत्र काय, तू डाएट मध्ये काय युजली कसं फॉलो करतोस? डाएट मध्ये माझा प्रयत्न असतो की जास्त प्रोटीन्स माझ्या अंगात जावे, जास्त फायबर जावं. आणि फायबर हे बेसिकली पूर्ण शरीर क्लीन करण्यासाठी मदत करतात. आपल्या पोटात कुठलीही गोष्ट जर आता हेवी गेली, प्रोटीन पण जास्त खातो, लोकांना पचत नाही प्रोटीन, की प्रथिने करून खायला लागलो आपण आणि पचलं नाही की ते शरीरात राहतं आणि ते ती आपल्याला बाजूने दिसते मला टाकताना. एक्झॅक्टली. इंटेक म्हटलं की आपल्याला वर्कआउट करावं, पण प्रोटीन पण असं नाही की प्रोटीन तुमचं जाईल, नाही, त्याचं पण लटकू शकतं शरीरावरती. त्यामुळे ते सगळं तुम्हाला एकतर वर्कआउट करून बाहेर काढायला लागतं आणि आयदर तुम्हाला नसेल जमत तर मग कंट्रोल त्याचा प्रपोर्शन मध्येच कंट्रोल ठेवा. मला होत आहे असं ना की वर्कआउट नंतर मला एवढी भूक लागते, मी लिटरली भूक लागली असं करते ते ना, शेवटी तो असं मला त्याने नाव पण ठेवलंय काय घटोत्कच माहित नाही. एक मिनिट, घटोत्कचवर आपण येऊया, पण आधी आपले पोटॅटो छान शालो फ्राय झालेले आहेत. ओके, सो तू नेक्स्ट स्टेप काय करणार आता, पुढे काय करणार? आता आपण ना हे पोटॅटोज वेगळे करूया. ओके, ह्या बाउल मध्ये. आणि त्यानंतर ह्याच तेलात आपण कांदे ऍड करू. ओके, आणि मला मसाला लागणार आहे त्याच्याबरोबर. तर तू कांद्यांनाही तेलात शालो फ्राय करणार? येस येस येस. त्यावेळेला कदाचित ते तडकतील तर आपण झाकण ठेवू त्याच्यावरती, झाकण पण बघून ठेवूया. पोटॅटोचा छान मस्त स्मेल. आता माउथ वॉटरिंग. एक्झॅक्टली. काय करणार, असे चमचमीत किंवा असं म्हणून फंबल निघतंय. सो प्लीज गाईज. ओके, नो प्रॉब्लेम. सो तू या हे ऑनियन फ्राय कर. आपण ऑनियन त्याच्यात टाक, मी हे करते. येस येस येस. हे घ्या, हळूहळू. डन 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 डन. सगळं टाकून दे. टाकू. मी हिची पूर्ण बाजू घेईन, कारण ही जशी वाटते म्हणजे सेटवरती असं वाटतं की काय ती बनवत असेल की नाही, आणि ती फ्री असते तशी. आणि घरात आल्यानंतर आपले लाड वेगळेच असतात, स्पॉट दादा हे द्या, स्पॉट दादा ते द्या. पण घरात तर आपल्याला करायचं, घरात आपला नवराच आपला स्पॉट असतो. अरे घरात घरचं जेवण मी माझ्या घरात स्पॉटच असतो. घरात घरचं जेवण हे किती महत्वाचं असतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण कितीही बाहेर खाल्लं तरी घरातलं जेवण हे घरातलं जेवण. आता युजली शूट साठी आउटडोर जात असतो. आता तुझी लेटेस्ट फिल्म रिलीज झाली आहे, त्याच्यासाठी मी ऐकलं होतं तू मालवणला गेला होतास, राईट? कोलाडला गेला. कोलाड नावाचं एक गाव आहे, तिकडे बैजनाथ नावाचं एक गाव आहे अजून छोटं त्याच्यातलं, तिकडे आम्ही शूट केलं होतं. ओके, सो तू आउटडोर गेला असशील, तिथे बाहेरचं हॉटेलचं जेवलं असशील किंवा बाहेरचं तिथल्या गावातलं जेवलं असशील, पण शेवटी तू घरातलं जेवण खूप मिस करत असशील. तर तिकडे बेसिकली सगळ्यांनाच कोणालाही असं वाटतं की आपल्या घरातलं आपल्याला खायला जास्त मिळावं, आणि आपल्या शूटिंगच्या आयुष्यात आपल्याला ते मिळत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला घाई असते. कम्फर्ट फूड ज्याला म्हणतात, घरातलं एक आपल्याला असं वाटत असतं की सगळं दुनियेतलं बदललं आपल्यासाठी सगळ्या कलाकार वेगवेगळे येतात आपल्या बरोबर काम करायला, वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन्सला आपण शूट करतो. कुठेतरी एक गोष्ट कॉन्स्टंट असावी आणि ते घरातलं जेवण असावं, आपल्याला नेहमीच वाटत राहतं. त्यामुळे नक्कीच मी मिस करत होतो. कांदा परतून झालेला असेल तो मला इकडनं दिसतोय साधारण गोल्डन ब्राऊन झालेला आहे. ओके, येस. सो आता याच्यात तू नेक्स्ट इन्ग्रेडियंट काय ऍड करणार आहेस? आता याच्यात नेक्स्ट इन्ग्रेडियंट मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मसाले लागतील मला. मी लाल तिखट, गरम मसाला, लाल तिखट आहे, त्यानंतर दालचिनी, वेलची पूड आणि जिरं, असं सगळं मला लागेल. ओके ओके, होल्ड ऑन. ते रॅक दिसतोय तुला तिथे स्पिरियोसाचा, तिकडे एक चिकन रोस्ट मसाला असेल. चिकन रब नाही, चिकन रोस्ट मसाला. चिकन रोस्ट, शाही बिर्याणी, तो मी तुला म्हटलं होतं ना, चेरी ऑन द टॉप, एक सिक्रेट इन्ग्रेडियंट. सो माझा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे स्पिरियोसा चिकन रोस्ट मसाला. तुला काय करायचं, एवढे सगळे मसाले आपण टाकण्यापेक्षा याचे फक्त तुला 2 स्पून तुला ऍड करायचे, आणि तुला जे काही फ्लेवर येणार आहे, जे काही टेस्ट येणार आहे ती कमाल येणार आहे. सो तू ते पॅकेट फूड आणि त्यातले 2 टीस्पून किंवा 2 टेबलस्पून तू ऍड करू शकतो. चालेल. पण आता मला कात्री लागेल. होल्ड. कात्री हातात देत नाही, तो टेबलवर नाही. ओके ओके, पण मी देऊ शकते तुला, नाही काही गरज नाही. बघितलं कसं कात्रीत धरते तुला, शब्दशः कात्रीत धरते ती.
कात्री असं करते मला खात्री आहे की तुला कात्री लागणार. वा बादशाह झालो आपण या सगळ्याचे. क्या चला स्पून तिकडे, तुला त्याच्यात फक्त 2 स्पून तुला ऍड करायचे तुम्हाला. येस ओके. हा आहे स्मेल खूप छान आहे. स्पिरियोसा चिकन रोस्ट मसाला. अरोमा स्पिरियोसा ऍक्च्युअली अरोमा खूप कमाल आहे आणि बऱ्याच आणि त्याची टेस्ट तर त्याहून कमाल आहे. ह्यात पण आय थिंक 2 चमचे. हा 2 स्पून. सवडून टाक नाही तर शिंकशील. येस दॅट्स इट. आणि आता ह्या मसाल्याला आपण चांगले त्याच्यावरती परतू देऊया है ना. येस येस येस. आपण त्याला परतूया. आता याच्यामध्ये आपण तेल तेवढंच वापरलंय हे महत्वाचं आहे. पण तेल खूप लिमिटेड वापरलंय आणि हा मसाला ओके हा मिक्स झाला म्हणजे. ओके मग याला साधारण आपण एक 2 ते 3 मिनिटं त्याच्यावरती परतू देऊया. थोडा वेळ त्याला आपण असंच ठेवून देऊ. मस्त कांदा आणि मसाला यांचं मिश्रण जे काही तयार होईल आणि वास आत्तापासून यायला लागलाय घमघमा. आता आपण जे काही स्पिरियोसाचे 2 चमचे मसाले आत घातलेले आहेत, जसा काय घमघमाट आलेला आहे ते आता मसाले बऱ्यापैकी परतून झालेले असते. एक मिनिट वा मस्त झालं. हाय की नाही जादू माझ्या सिक्रेट इन्ग्रेडियंट मध्ये. मस्त माझ्यासाठी असं काही आणलं नाहीस तू शूटिंगच्या वेळेस. ह्याला बरं दिला सिक्रेट अरोमा असलेला मसाला अँड ऑल. अगं मी तुला तेव्हा फक्त कॉफी पाजूनच खुश करत होतो. मला माहिती तू कॉफीवरती तू पण वापरशील ना हा मसाला, तेव्हा मग त्याचा अजून सुगंध आणि टेस्ट अजून कमाल होईल. असं नॉट टू वरी. मला कळलेलं आहे की हा स्पिरियोसाचा मसाला तुम्हाला प्रचंड आवडलेला आहे. सो स्पिरियोसाने तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर पाठवलेलं आहे. ते आम्ही तुम्हाला देणारच आहोत, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी कळ काढावी लागणार आहे. ओके सो आता याच्यानंतर पुढे तू काय करणार आहे? तर आता ह्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत पुन्हा मगाशी जे आपण बाजूला ठेवलेले बटाटे होते. ओके सो बटाटे आपण पुन्हा त्याच्यात ऍड करूया. ओके सगळं तू असा हात लावून त्याला मम करू शकतो. नाईस. आणि बटाटे आत गेलेले आहेत त्याच्यात. ओके आता त्याला मस्तपैकी आपण सॉटे करू. ओके आता तू याच्यात काय करणार आहेस? आता आम्ही ह्याच्यात पाणी ऍड करेल. ओके पाणी साधारण किती? पाणी साधारण 1 वाटी. थोडा अंदाज घ्यायला अंदाज घेऊन पाणी त्याच्यात ऍड करूया. ओके खूप वर्ण पण नको टाकलं तर तडके नाही. थांब जरा सावकाश 1 मिनिट मी बघतो. थोडस मीठ थोडं मीठ मीठ चवीपुरतं साधारण चवीपुरतं हे पण अंदाज घेऊन कमी जास्त करू शकतो चवीप्रमाणे. थोडस परत मिक्स करूया आणि मग त्याला वाफ देण्याकरता कव्हर करून ठेवून देऊया. कोथिंबीर पण टाकायची. कोथिंबीर एकदम बाहेर काढल्यानंतर कोथिंबीर आणि लिंबाचा रस. जस्ट चेक करत होते. ओके लिंबू लागेल ना तुला त्याच्यासाठी? येस 2 सेकंड. मी तुला हा लिंबू मी हा लिंबू कट करून ठेवलाय. तोपर्यंत हे त्याच्यात पाण्यात चांगलं त्याला वाफवून घेऊया. ओके जसं मी तुला म्हटलं की यांचे व्हेरायटीज ऑफ मसाला आहे. 12 मसाले आहेत. जसं चिकन रोस्ट मसाला, फिश रब मसाला, चिकन रब मसाला, मग चिकन शाही बिर्याणी मसाला आहे. तसंच त्यांचं एक ना त्यांनी एक युनिक म्हणजे तो मसाला नाही बेसिकली मी तुला दाखवतो की हे आहे ड्राईड बोंबील. जे बॉम्बे डक असतं त्याला त्यांनी ड्राय केलेले ड्राय बोंबील आहे. त्याला मसाला मॅरिनेट करून ठेवलेला आहे. आणि हे फक्त काय करायचं दिस इज रेडी टू कुक, रेडी टू ईट वाला आहे. फक्त पॅकेट फोडा, तव्यामध्ये हलकं तेल घालून तुम्ही फ्राय करा अँड यू कॅन म्हणजे मेजवानी तुम्ही डायरेक्ट ताव मारू शकता याच्यावरती. नाईस. आपल्या हेक्टिक शेड्यूल मध्ये स्पेशली बोंबील खायची इच्छा झाली तर एक कमाल आहे. मस्त आहे. पण आणि मी हे स्पेशली मी स्वतः ट्राय करून बघितलं आणि मला मी युजली बोंबील ड्राय बोंबील नाही खात. मला फ्रेश बोंबील्स खूप आवडतात. पण मी हे ट्राय केलं आणि खरंच इट वॉज मेस्मरायझिंग. मला खूप आवडली त्याची. प्रिझर्वेटिव्ह पण नाही. हो एक्झॅक्टली. मस्त एकदम. तर आता आपले बटाटे नाही पण आपण स्वतःच्या हाताने जेव्हा जे काही करतो त्याचा आनंद काही वेगळाच असतो. म्हणजे त्याच्यात 19-20 असू दे काही असू दे पण आपण स्वतः करून जे खातो ना माझ्याच जीभेला पाणी सुटलंय. शिजलंय का बघ फक्त असं प्रेस कर त्याला म्हणजे कळेल शिजलंय. चमचा. येस. मग आता
तुला ड्रेसिंग करता एक प्लेट लागेल, राईट? येस, मला एक प्लेट लागेल. कोथिंबीर, थोडा केचप सॉस. हा, बट ऑफकोर्स. सो ही प्लेट आपण इथे ठेवूया. मी तुला लेमन देतो, इथे लेमन आहे. ओके, हे झालं तुझं सॉस. मला इकडेच प्लेट मिळेल. ओके, येस. पहिले तू केचपचं काहीतरी करणार होतस. मस्त. आता आपण ना केचप पासून बेसिकली मला डिझाईन तयार करायचं, आणि कारण का मी माझ्या प्रिय पत्नी सोबत आलेलो आहे. समथिंग स्पेशल ड्रेसिंग, समथिंग स्पेशल मी ट्राय करणार आहे. ओके, जो आकार माझ्या मनात आहे. पण प्रेमात कधीही काही ट्राय केलेलं ते नेहमी सक्सेसफुल होतं, असं माझं म्हणणं आहे. ते तुझंही होईल बहुतेक. आणि बघूया. मी खूप इंटरेस्टेड आहे बघायला. सो त्यांनी मस्त असा हात काढलेला आहे. मस्त, अँड व्हेरी क्यूट. तू बघा. ओके, आपल्या पत्नीचं मन जिंकण्यासाठी कुकिंग हे सगळ्यांनाच यायला पाहिजे. अरे ते म्हणतात ना, दिल का रास्ता पेट से होकर आता है. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली. माहितीये, तू ऑलरेडी तिचं मन जिंकलेलं आहेस, म्हणून तिने तुझ्याशी लग्न केलंय, आणि आज तू ही रेसिपी करून तिचं परत मन जिंकणार आहेस याची मला खात्री आहे. क्यूट क्यूट. आणि तू वारंवार घरी हेच करत असशील. बरं गुरु, उद्यापासून सांभाळून राहा, नाहीतर मला असं फोन येईल म्हणजे तुझाच फोन येईल की पूर्ण किचनचा ताबा तुलाच घ्यावा लागलेला आहे. मी तुलाच फोन करेन आणि तुलाच विचारेन नवीन नवीन रेसिपी तुझ्याकडे काय असतील. बरं, मला सांगशील. ओके. कोथिंबीर छान केलंय, पण जे काय केलंय ते नाईस. तो मी हल्ली ते खूप पाहिलं, लुकिंग सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. येस. सो ही डिश तयार आहे. आणि मला असं वाटतं तू इतक्या प्रेमाने केलेली आहेस, तर याचा पहिला घास तू तुझ्या हाताने मधुराला बनव. अच्छा, म्हणजे So जे काही मला होईल. येस, एक्झॅक्ट. आम्ही ट्रायल एरर वरती होईल, म्हणजे जो कुठला आनंदाचा अनुभव मिळेल तुला, तो तुलाच मिळणार आहे पहिले, बिकॉज युअर वर्दी. ओके. अँड दॅट इज अ एपिक मोमेंट. कसं झालंय? अश्रू आले माझ्या डोळ्यात, दिसत नाही. नेमके कसले अश्रू? आनंद अश्रू, प्रेमाचे अश्रू की म्हणजे काय की नको ह्या पुढे तू जेवण नको बनवूस. जसं तुम्ही बघतात आहात की मधुरा आणि गुरु रोस्टेड पोटॅटोज वर त्यांनी प्रचंड ताव मारलेला. मला शब्द सुचत नाहीये, मी वाक्य विसरायला होत आहेत मला. ते ताव मारतायत, त्यांना ताव मारू दे, त्यांचं पोट भरू दे. पण जर तुम्हाला आता आपण भेटूया डायरेक्ट थर्ड सेगमेंट मध्ये. तुम्हाला माहितीये थर्ड सेगमेंट धमाल, मस्ती, फुल ऑन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट होणार आहे, जसं तुम्हाला माहितीच आहे. पण जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, आजचा एपिसोड आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, आणि सगळ्यात अगोदर जर तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर टांग टांग घंटी वाजवायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेगमेंटमध्ये.